श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर तुम्हाला वागीसने म्हणजे काय हे माहित आहे का? तर चला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. तर आज माझा मेकअप होता, त्यासाठी राहिलेली ज्वेलरी घेतली मॅडम कडून, निघालो गावाकडे. कारण की खेड्यातला मेकअप होता, त्याच्यामुळे थोडंसं लांब जायचं होतं. तर आम्हाला न्यायला एक मुलगा येणार होता, तर तो गावाच्या बाहेर गेला होता ना, आम्ही गावामध्ये येऊन थांबलो होतो. त्याला कॉल केला तर तो म्हणला की मी फाट्यावर आलोय आणि आम्ही गावामध्ये आलो. त्याच कारणावर आमचं हसणं चालू होतं. तर इथे वागीसण्याचा कार्यक्रम चालू होता. तर हळदीच्या नंतर आणि लग्नाच्या आधी असतो कोणाकोणाच्या मध्ये. त्या म्हणलं चला मेकअपला तर टाइम आहे, त्याच्यामुळे गाव फिरायला निघालो होतो. त्या वहिनी आम्हाला गाव फिरायला नेत होत्या आणि त्यांच्या शेतामध्ये ह्या रेशीम आळ्या होत्या. तर त्या सुद्धा कशा होतात का, त्या पाला कसा खातात त्याची माहिती आम्हाला सांगितली. तर याच्या आधी तुम्ही ह्या आळ्या बघितल्या होत्या का? मी तर पहिल्यांदाच बघितल्या होत्या आणि मी आधी शाळेमध्ये शिकले होते की ह्या नंतर रेशीम सोडतात, पाला खातात, अशा पद्धतीने ऐकलं होतं. तर त्या हातात सुद्धा घेत होत्या आणि मी सुद्धा हातात घेतल्यात. चला तर मग नंतर मेकअपला स्टार्ट केला. तर मेकअप होईपर्यंत अंधार झाला होता, तिथं लाईट सुद्धा नव्हती. टॉर्चच्या साहाय्याने कसा बसा मेकअप कम्प्लीट केला होता. गावाकडचे लग्न हे बरोबर टायमिंगला लागते, त्याच्यामुळे लवकर मेकअप सुद्धा झाला होता आणि 2-4 फोटो काढून लगेच नवरी पळून गेलीत. माझा व्हिडिओ वगैरे काहीच काढता आलं नाही. तर कसा झालाय मेकअप, तर अशीच मिनी ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. तर लाईट पण गेली होती ना, कोणाकोणाच्या लग्नामध्ये लाईट गेली कमेंट मध्ये नक्की सांगा.